तुकाराम मुंढे यांनी आपल्या कारवाईचा धडाका असा काही सुरू ठेवलाय की दूध माफियांची पळताभुई थोडी झाली आहे। शेतकऱ्यांनी घातलेल्या दुधात घातक रसायनं घालायची, जीवाला धोका निर्माण होईल अशी पावडर मिसळायची आणि स्वतःच्या तुंबड्या भरायच्या। हाच दूध माफियांचा खाक्या होता, पण तुकाराम मुंढेंनी या माफियांच्या तोंडाला अक्षरशः फेस आणलाय। मात्र या कारवाईमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं असा तर्क काही नेत्यांनी मांडलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। पाहुयात याच प्रश्नांचं उत्तर शोधणारा न्यूज 18 मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। दूध माफियांचं कंबरड मोडा, आरोग्य नासवणाऱ्यांना धडा शिकवा। मुंढेंच्या कारवाईनं शेतकऱ्यांचं खरंच नुकसान? कुठे दुधाच्या पिशव्या मेणबत्तीनं चिकटवल्या जात आहेत, कुठे दुधात विषारी पावडर मिसळली जातीये, तर कुठे दुधाचे लूटच्या लूट गटारात ओतले जात आहेत। गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातल्या अनेक भागात हे सगळं सुरू आहे। पण मंडळी, ही दुधाची नासाडी नाहीये, तर हे आहे विषारी दुधाचं अत्यंत जीवघेणं वास्तव। तुकाराम मुंढेंनी अन्न व औषध प्रशासनाची धुरा हाती घेतल्यानंतर दूध माफियांवर त्यांनी कारवाईचा धडाका सुरू केलाय। अनेक ठिकाणी छापे मारत लाखो लिटर विषारी दूध त्यांनी जप्त केलं। इतकंच नाही तर मंचरमध्ये लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध माफियांना तुरुंगातही डांबलं। त्यासोबत तुकाराम मुंढेंनी दुधासाठी फॅट आणि SNFचे नवीन नियम लागू केले। त्यावरून आता माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटलांनी वेगळाच कयास मांडलाय। त्यांच्या मते या निर्णयानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान होईल। फॅट 3.2 आणि SNF 8.3 याच्या खाली दूध खरेदी करायचं नाही। की या दर्जाचं दूध नसेल तर तुम्ही त्याची विल्हेवाट लावायची नाही, तुम्ही ते परत करायचं। आणि आता ते दूध जर परत केलं तर मग आपोआप दुधाचं संकलन कमी होईल। तर दिलीप वळसे पाटलांचा हा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते देवदत्त निकम यांनी फेटाळून लावलाय। दूध संस्थेमध्ये ज्यावेळी दूध गोळा केलं जातं, 100 गवळी जर असतील तर 2 ते 3 गवळ्यांचा शॅम्पल हा 3-0च्या खाली त्या ठिकाणी लागतो आणि 8 SNFच्या खाली त्या ठिकाणी लागतो। पण ओव्हरऑल जो दूध 1000 लिटर 2000 लिटर होतं त्याच्यामध्ये तो शॅम्पल एक क्वालिटीचा मिळतो आणि सरकारचं जे म्हणणं आहे त्यानुसार क्वालिटीचंच पुरवलं जातं। त्यामुळे लोकांनी काही गडबडायचं, लोकांना यांनी घाबरून सोडून। तर हसन मुश्रीफ यांनी तुकाराम मुंढेंच्या कारवाईचं कौतुक करत दूध संकलन आणि विक्रीबाबत नवी माहिती दिली आहे। एखादा प्रामाणिक अधिकारी, धाडशी अधिकारी आला तर कशा प्रकारे काम करू शकतो याचे उदाहरण त्यांनी राज्याला घालून दिलेलं आहे। आणि विशेषतः जीवनावश्यक ज्या वस्तू आहेत, दूध असतील, औषधं असतील, जेवण असेल, हॉटेलमधलं जेवण असेल, शाळेच्या विद्यार्थ्याचं मेसचं जेवण असेल वगैरे, या सगळ्यावर त्यांनी कठोर कारवाई चालू केली आणि 25% दुधामध्ये घट झालेली आहे। म्हणजे 25% पेक्षा जास्त दूध हे भेसळीत येत होतं, आता हे सिद्ध झालेलं आहे। तर दुसरीकडे मंचर इथं उघडकीस आलेल्या दूध भेसळ प्रकरणानंतर संतापाची लाट उसळली आहे। राज्यभर सुरू असलेल्या कारवाईत मंचर हे दूध भेसळीचं प्रमुख केंद्र असल्याचं समोर आलंय। म्हणूनच मंचरमध्ये सर्व पक्षांनी एल्गार मोर्चा काढला। कुठल्याही पक्षाचे मापे असू द्या, कुणाच्याही बगल बच्चा असू द्या, त्यांना सुट्टी देता कामा नये। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री या निमित्तानं आमचं आव्हान आहे जुन्नर आंबेगाव खेड तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तुकाराम मुंढेंनी जी भूमिका घेतलेली आहे, या भूमिकेला मुख्यमंत्री साहेब भरभक्कमपणे तुम्ही पाठिंबा द्या, त्यांना संरक्षण द्या, अधिकार द्या आणि जे कुणी असतील, बडे असतील, त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी होऊ द्या। या महाराष्ट्राला एकदा दाखवून द्या की या महाराष्ट्रामध्ये जर लोकांच्या जीवनाशी कुणी खेळणार असेल, आरोग्याशी कुणी खेळणार असेल, तर त्याला या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकार पाठीशी घालणार नाही। एकीकडे दूध माफियांवरच्या कारवाईवरून आरोप प्रत्यारोप सुरू असताना अन्न व औषध प्रशासनाची कारवाई मात्र नॉनस्टॉप सुरू आहे। सिन्नरच्या एका दूध संकलन केंद्राच्या गोडाऊनवर छापा मारून दुधात भेसळ करण्यासाठीच्या पावडरचा मोठा साठा जप्त करण्यात आला। या कारवाईनंतर दुधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले। महत्त्वाचं म्हणजे सिन्नर तालुक्यात दूध संकलन केंद्रावर तब्बल 27,000 लिटर दुधाची घट झाली आहे।
दुधामध्ये मिक्स करते ती पावडर सापडलेली आहे. अजून 50-60 किलो खवा जप्त करण्यात आलेला आहे. आणि ही जी हजारो किलो पावडर आहे ही तालुक्यात संपूर्ण ठिकाणी हिचं वितरण होत राहतं. आज त्या फक्त एकच व्यक्तीवरती गुन्हा दाखल झालेला आहे. आमचं असं म्हणणं आहे का ज्या व्यक्तीवर जो गुन्हा दाखल झाला हा फक्त एक प्यादा आहे. ही सगळी परिस्थिती पाहता प्रत्येकाच्या रोजच्या वापरातलं आणि अत्यंत महत्वाचं असं दूध आता तरी भेसळमुक्त होईल अशी आशा लोकांना वाटू लागली आहे. त्यासोबत शेतकऱ्यांच्या शुद्ध दुधाला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली आहे. सचिन तोडकरसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.